पश्चिम उपनगरातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षण शिबिरातल्या सहभागासाठी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। मात्र यावेळी मराठी भाषेच्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाणी आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आली आहे। सांगितलं होतं सचिन भाऊ की आपला हा फक्त मराठी 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 हा कार्यक्रम करत असताना आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत। त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे। परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे सध्या आपल्या सोबत आहेत। अखिलजी, आपण पाहिलं या कार्यक्रमामध्ये मराठी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे, मात्र कार्यक्रमात भोजपुरी गाणी वाजवली गेली किंवा भोजपुरी गाण्यांवर डान्स करण्यात आलाय। अर्थात प्रताप सरनाईक यांनी आयोजकांचे कानही टोचलेले आहेत। मात्र जो काही प्रकार घडलाय त्याबद्दल तुम्ही देखील निषेध व्यक्त केलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमा देखील तिथे होत्या आणि त्यांच्या समोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जात आहे। कार्यक्रमाचं आयोजन कोण करतायत तर त्यांचेच आमदार करतायत ना, प्रकाश सुर्वे करत होते ना, आणि त्यांची पार्श्वभूमीच अशा रंगील प्रकारची राहिलेली आहे। तर उपमुख्यमंत्री जर अशा कार्यक्रमाला स्वतः तिथे हजर होते तर उपमुख्यमंत्री याच्यावर काय कारवाई करणार आहेत की नाही? कारण हा प्रकार आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना न शोभणार आहे। अशा अश्लील रंगील कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदेजी नेमकं कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहे, खरं त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का हे स्वाभिमान जपणं आहे? हे जे काय चालू आहे ना शिंदे शाह सेनाकडनं, हे महाराष्ट्राची अस्मिता संपवण्याचा यांनी विडाच उचललेला आहे जणू काय, अशा प्रकारचे वागताय ते। आणि त्याच्यानंतर हे काय मारल्यासारखं, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर। तिथे काहीतरी प्रमाणपत्र वाटत होते ना मराठीत, काहीतरी मराठी शिकवली म्हणून 20,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ती मराठी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। मग हे टॅक्सी चालकांना काय खुश करण्यासाठी रंगारंग कार्यक्रम ठेवला होता का? अशा प्रकारच्या नाच गाण्यांचं मराठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता आला नाही? नक्की काय करायचा प्रयत्न केला? एका बाजूला तुम्ही त्यांना मुदत वाढ देत गेला, नुसती स्टंटबाजी करत गेला। आता ते नाराज झाले तर त्यांना खुश करण्यासाठी एका बाजूला ऑर्केस्ट्रा बंद केलं म्हणे, काय ते डान्स बार ऑर्केस्ट्रा बंद केला आणि अशा प्रकारे खुलं मंच त्यांना उपलब्ध करून देतात अशा नाचगाणे करण्यासाठी, ते पण महापुरुषांचे तसबिरी ठेवून। अखिलजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी। तर हे होते अखिल चित्रे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते। यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय सरकार मराठी बोलावं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी, त्यासाठी आग्रही आहे, मात्र त्याच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यासाठी जेव्हा अशा रीतीने कार्यक्रम घेतला जातो त्या कार्यक्रमात मात्र भोजपुरी गाण्यांवर डान्स केला जातो। मला असं वाटतं सांगताना सांगतात की बाळासाहेबांची आमची शिवसेना आहे, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललोय। आज जर बाळासाहेब असते तर हे सगळं बघून मला वाटतं त्या प्रकाश सुर्वेंना त्यांनी ओणवा उभा केला असता तिकडे 2 तास। अशा प्रकारे म्हणजे प्रसिद्धीसाठी, मतांच्या लाचारीसाठी वागणारे लोक हे बाळासाहेबांचे विचार घेऊन जाऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।